पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. सकळ सैनेशी नरपती मिनिमंत्र ऋषी हाती कामधेनु अनावित धरती ऋषी प्रती सांगोनी. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपद्या जय जय संसवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियाता प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्राप्त प्रसंगी गौरीपुत्र गणेशाला वंदन करून, कौशल्यापुत्र प्रभू रामचंद्राला वंदन करून, अंजनी पुत्र हनुमंतरायाला वंदन करून, तसेच या ठिकाणी ऑनलाईन ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान परिहाराबद्दल आपण शेवटी बोलणार आहोत. कथेचं अनुसंधान असं आहे की या ठिकाणी भगवान परशुराम, जमदग्नी ऋषी, रेणुका माता यांची जी कथा आहे ती कथा नाथबाबा आपल्याला सांगतायत. जेव्हा परशुरामाने आपल्या आईचं धड शरीराचे वेगळं केल्यानंतर आपल्या वडिलाकडून वरदान मागून जेव्हा आईला आणि आपल्या बंधू समवेत उठविलं, तेव्हा रेणुका मातेसोबत आदिमाया शक्तीची ज्या ठिकाणी चर्चा झाली, त्यातून त्यांनी जे पुढील कार्य जाणणारे असले, पुढचं जे कार्य आहे ते कार्य करण्यासाठी रेणुका मातेला त्या ठिकाणी प्रवृत्त केलं आणि त्या ठिकाणी सांगितलं की आता काय करा, सगळ्या सैन्य आणि राजा सहस्त्रार्जुन त्या वनामध्ये येईल. वनामध्ये आल्यानंतर ऋषीच्या हाताने त्यांना निमंत्रण, त्यानंतर ऋषीनं त्या ठिकाणी आपल्या जमदग्नी ऋषीनं कामधेनू आणावी आणि त्या सगळ्या ऋषींना जेवू घालण्यासाठीची व्यवस्था करावी. अशा प्रकारची आणि इथपर्यंत कथा आलेली आहे. इथून पुढं काय काय होतंय आपल्याला हळूहळू बघायचंय. घ्या महाराज. दुर्लभ उपचार त्रिजगती ते मागून धेणू प्रती साधावया निज कार्यार्थी आदरे नृपती पूजावा. आणि बघा, त्या रेणुका मातेला सांगण्यात आलं की जेव्हा सहस्त्रार्जुन राजा या ठिकाणी येईल तेव्हा सर्व सैन्यासोबत त्यांना जेवणाचं निमंत्रण द्या. सर्व सैन्यासोबत त्यांना जेवणाचं निमंत्रण देऊन त्यांच्या जेवणामध्ये कसलीही कमतरता भासू नये अशा प्रकारचं कामधेनूकडून त्या ठिकाणी अन्न तयार करून घ्यावं. त्या सर्व राजाची, त्या सर्व सैन्याची षोडशोपचारे अशा प्रकारची आदरानं पूजा करावी. अशा प्रकारची माहिती रेणुका मातेला आदिमाया शक्ती देऊ लागली. करिता दोन्ही शक्ती भाषण तव परशुरामे आपण लाहोनी पित्याचे वरदान केले सावधान मातेशी. आणि बघा, अशा प्रकारे जेव्हा त्या दोन आदिशक्ती त्यांचं जे संभाषण चालू आहे ते संभाषण संपल्यानंतर म्हणले त्या ठिकाणी परशुरामानं आपल्या वडिलांच्या वरदानाच्या आधारे आपल्या आईचं त्या ठिकाणी जे धड म्हणले शिर आणि धड जे वेगळं केलं होतं ते वेगळं असलेलं त्या ठिकाणी जोडण्याचं काम केलं. आपल्या आईला त्या ठिकाणी सावध करण्याचं काम केलं. आपल्या आईला आपल्या वडिलांच्या त्या वरदानामुळे आईला पुन्हा जीवदान त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि जीवदान प्राप्त झाल्यानंतर रेणुका माता त्या ठिकाणी सावध झाल्या आणि सावध झाल्यानंतर परशुरामजी काय करतात ऐका. परशुरामे लाविला हात बंधू झाले सावचित्त तेने नती मातेचा घात तिशीही निज घात नाटवे.
आणि बघा, परशुरामाने आपल्या वडिलांचे वरदान घेतल्यानंतर आपल्या त्या पाचही भावाला फक्त हाताचा स्पर्श केला आणि स्पर्श केल्याबरोबर म्हणले ते पाचही भाऊ त्या ठिकाणी बंधू जे आहेत ते सावचित्त झाले. आणि विशेष म्हणजे सावचित्त झाले, आई सावचित्त झाली, परंतु त्यांना परशुरामाने आईचं शिर धडा वेगळं केलेलं आठवत नाहीये, किंवा बंधू त्या ठिकाणी जे गतप्राण झाले होते तेही त्या बंधूंना आठवत नाहीत. जसं एखादं माणूस झोपावं, झोपेतून उठल्यानंतर सावध व्हावं, अशा पद्धतीनं परशुरामजीचे बंधू आणि माता रेणुका ह्या झोपेतून उठल्यासारख्या सावध झाल्या. सावध झाल्यानंतर पुढे काय घडतं ऐका. पुत्रे सोडविले शापापासून, रेणुकेशी आल्हाद पूर्ण, परशुरामा ते आलिंगून, वदे वरदान रणविजयी. आणि बघा, आपल्या मुलानं केलेली कीर्ती, आपल्या मुलानं केलेलं कार्य हे सर्वात जास्त कुणाला आवडत असेल तर आपल्या आईला आवडत असते. आपल्या मुलानं या शापापासून आपल्याला सोडवलेलं आहे याची जाणीव रेणुका मातेला झालेली आहे. जरी त्यांना आठवत नसेल, परंतु त्या भूत भविष्य वर्तमान जाणणारे आहेत. कारण त्यांचा आणि आदिमाया शक्ती त्यांचा संवाद अगोदर झालेला आहे. त्यावेळी शिर हे धडापासून वेगळं होतं, म्हणजे त्यांना पुढं वर्तमानात काय घडणार आहे, भविष्यात काय घडणार याची जाणीव आहे. म्हणून या ठिकाणी रेणुका मातेला अतिशय असा आनंद झाला. आनंद झाल्यानंतर आपला जो मुलगा आहे परशुरामांना त्या ठिकाणी आलिंगन दिलं आणि वरदान दिलं मुलांना, की यानंतर या पृथ्वी तलावर किंवा या भूतलावर तुला नेहमीच विजय प्राप्त होईल, तू रणामध्ये विजयी होशील, अशा प्रकारचं वरदान रेणुका मातेनं परशुरामाला दिलं. स्वामी ऐकता ते वरद गोष्टी, दृढ बांधिली शकून गाठी, पुढील कथेची परिपाटी, सावध दृष्टी अवधारा. आणि बघा, आईनं जेव्हा परशुरामाला वरदान दिलं तेव्हा मात्र जो हा राम आहे, जो हा परशुराम आहे, हा तर खरा राम आहे, परंतु गणपतीकडे त्यांनी शस्त्रास्त्र विद्या संपादन केली, महादेवाकडे कैलासामध्ये जाऊन राहिले. गणपतींनी जेव्हा आपला जो परशुरामाला दिलेला आहे तेव्हापासून परशुराम हे नाव प्राप्त झालेलं आहे. परशुरामानं ह्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर मात्र आता शकून गाठ बांधली, आपल्या मनाशी त्या ठिकाणी आता ठरवलं. कारण परशुराम हे सुद्धा परब्रह्म आहेत, भगवंताचा अवतार आहेत, आणि रेणुका माता ह्या सुद्धा आदिशक्ती माया आहेत. आता या पृथ्वी तलावर जेवढं जेवढं म्हणजे या पापाचं ओझं झालेलं आहे, भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभिस्थानम धर्मस्य तदा आत्मनसृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा या धर्माला ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा या भूतलावर पाप वाढेल किंवा अधर्म माजेल, तेव्हा तेव्हा मी या पृथ्वी तलावर अवतार घेईन. अशा प्रकारचा हा परशुराम हा सुद्धा त्यातलाच एक अवतार आहे. आणि या परशुरामाने या पृथ्वी तलावर झालेलं जे पापाचं ओझ आहे हे नाहीस करण्यासाठी परशुराम आणि रेणुका माता दोघांची या ठिकाणी अवतार आहेत. हे परशुरामाच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी शकून गाठ बांधली की आता आपल्याला हे पुढचं कार्य करायचंय. आणि पुढे काय कथा झाली नाथबाबा आपल्याला सांगणार आहे. स्त्री पुत्र झालिया सावधान, जमदग्नी झाला अति उद्विग्न, केवडे क्रोधाचे विंदान, अधपतनदायक. आणि बघा, जेव्हा आपली पत्नी आणि मुलं सावध झाले, जमदग्नी ऋषीला त्या ठिकाणी ते सावध झाल्यानंतर मात्र आपल्या त्या क्रोधाचा पश्चाताप झाला. जमदग्नी ऋषी स्वतःला त्या ठिकाणी बोलू लागले, हे क्रोधाचं केवढं मोठं कारस्थान आहे. या क्रोधामुळं अधपतनाला जाण्याची वेळ आज माझ्यावर आलेली होती. हा क्रोध म्हणजे काय साधा नाही महाराज. हे क्रोध, लोभ, काम, दंभ, अहंकार हे जे षडविकार आहेत, हे षडविकार माणसाला
नरकाला नेणार आहे. आणि याच पैकी हा असणारा जो क्रोध आहे, कारण हे जमदग्नी हे शीघ्र कोपी होते, अतिशय लवकर राग आणि जास्त राग. एवढा राग की आपल्या पत्नीचं शीर धडापासून वेगळं करायची आपल्या मुलांना आज्ञा दिली. किती राग असावा. एवढा जो राग आहे त्या रागाचा मात्र आता पश्चाताप या जमदग्नी ऋषीला झाला. आणि नक्कीच म्हणले हा क्रोध मला अधपतनाला नेईल किंवा नेणार होता, अशा प्रकारचा विचार जमदग्नी ऋषी करू लागले. स्त्री पुत्रांचा करिता घात, मज होते अधपतन येत. धन्य धन्य परशुराम सुत, अति अनर्थ चुकविला. त्या ठिकाणी जमदग्नी ऋषी विचार करतात की या क्रोधामुळं काय हानी होणार होती. या क्रोधामुळं माझ्या हातून माझ्या पत्नीचा घात झाला होता, माझ्या पुत्रांचा घात झाला होता, आणि याला कारणीभूत फक्त माझा क्रोध होता. आणि या क्रोधामुळं आता मला अधपतनाला म्हणजे नरकाला जावं लागणारच होतं. ते चुकणारच नव्हतं. परंतु माझा धन्य धन्य पुत्र परशुराम, या माझ्या मुलामुळे, माझ्या या पुत्रामुळे, माझ्या परशुरामामुळे तो नरकाला जाण्याचा आघात जो आहे तो चुकविला गेला. कारण त्यानं जर माझ्याकडून हे वरदान मागून घेतलं नसतं तर नक्कीच मला हे क्रोधामुळं मला नरकाला जावंच लागलं असतं. परंतु माझ्या परशुरामानं हे माझा पुढचा सर्व अनर्थ त्या ठिकाणी टाळला. असा तो क्रोधाचा पश्चाताप जमदग्नी ऋषीला झाला. माझे घेऊनी वरदान, माझे चुकविले अधपतन. क्रोधे ढकविले मज संपूर्ण, त्याची निर्दळन मी करीना. बघा, माणसाला पश्चाताप व्हावा आणि त्या पश्चातापातून माणसानं ती जी चूक आपल्या हातून घडली त्याची सुधारणा नक्कीच करायला पाहिजे बरं. तेव्हाच तो पश्चाताप खरा तो पश्चाताप ठरतो. नाहीतर आपल्याला काय उगाच थोडासा पश्चाताप यायचा पुन्हा नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे पुन्हा आपलं वागणं जसं तसं काही फायदा नाही. त्यामुळे या ठिकाणी जमदग्नी ऋषीनं विचार केला, अरे हे माझं जे म्हणले क्रोधामुळं मला जे नरकाला जावं लागणार होतं ते माझ्या परशुरामामुळं चुकलेलं आहे. परशुरामामुळं मला आता ते तिकडं जायची गरज नाही. परंतु या क्रोधानं मला किती फसवलं, या क्रोधानं मला किती ठकवलं. असा हा क्रोध म्हणले काही कामाचा नाही. हा एवढा जो क्रोध आहे या क्रोधामुळे किती मोठं नुकसान होणार होतं. एकतर स्वतःची पत्नी स्वतःची मुलं त्या ठिकाणी प्राण त्यांचा आपण घेतला होता या क्रोधानं, आणि पुन्हा आपल्यालाही नरकाला जावं लागणार होतं. म्हणून अशा क्रोधाचं मी आता दमन करीन. आणि दमन केल्यानंतर मात्र आता या क्रोधाला माझ्याजवळ त्याला थारा राहू देणार नाही, येऊ देणार नाही क्रोधाला, असा विचार जमदग्नी ऋषी करू लागले. क्रोध म्हणजे केवळ मांग, तो मज माझी वसे सांग. जळ माझा योग याग, क्रोध डाग पवित्र. हा क्रोध म्हणजे काय तर क्रोध हा शूद्र आहे म्हणले. आणि या क्रोधानं काय केलं, माझ्याच जवळ राहिला. बघा, जमदग्नी ऋषी काही साधे महान ऋषी नव्हते. खूप मोठी तपश्चर्या जमदग्नी ऋषींची होती. खूप मोठे ज्ञानी असून सुद्धा फक्त क्रोधाला जवळ ठेवलं आणि त्या क्रोधानच त्या ठिकाणी त्यांचा घात केला होता. परंतु परशुरामाने त्यांचा अनर्थ चुकविला. असा जो क्रोध आहे म्हणले, या क्रोधानं माझ्या जवळ राहून मलाच फसवलं. म्हणून जळो जळो म्हणले हा माझा योग याग. मी जी एवढी तपश्चर्या करतो काय फायदा नाही म्हणले, जळून जाऊ म्हणले, याची राख हो. कारण म्हणले या क्रोधानं माझ्या या जीवनाला कलंक लावला म्हणले, आणि हा कलंक मी मिटवल्याशिवाय राहणार नाही. कारण क्रोध जो आहे हा क्रोध काय म्हणले चांगला नाही. आणि माणसाला जर क्रोध घालवायचा असेल ना तर माणसानं त्या ठिकाणी क्रोध घालवलाच पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर ओवीमध्ये सांगतात, मुळाचे तोडणे जैसे होय का शाखा देशे,
कामू नाशिले निनाशे तैसा क्रोधू. म्हणजे त्या ठिकाणी ज्ञानोबा राया सांगतात की झाडाचं मूळ तोडलं की त्याच्या फांद्या आपोआप जशा सुकतात किंवा वाळून जातात, तसा या क्रोधाचा मुळासकट त्या ठिकाणी त्याला खंदून काढायला पाहिजेत, खोदून काढायला पाहिजेत. तेव्हा तो क्रोध आपल्या अंगातला जातो आणि तेव्हा माणूस त्या ठिकाणी या षडविकारापासून मुक्त होतो. अशा प्रकारचा क्रोध, आता मी याला जवळ ठेवणार नाही, जमदग्नी ऋषी बोलतात. क्रोध एवढा महावैरी बैसला असता जिवारी, जो ज्ञानाची मानी थोरी, तो संसारी महामूर्ख. आणि बघा, हा क्रोध काही साध नाही महाराज. क्रोधानं चांगल्याची त्या ठिकाणी फजिती केलेली आहे, असा क्रोध आहे. क्रोध असल, लोभ असल, काम असल, हे जे षड विकार आहेत, हे जे षड रिपू आहेत, हे मात्र चांगल्या ज्ञानी माणसाला सुद्धा त्या ठिकाणी त्यांची फजिती करतात. हा क्रोध कसा आहे तर मोठा अपराधी आहे म्हणले. या क्रोधानं चांगले फसवलेत. किंवा हा जो क्रोध आहे, हा क्रोध म्हणले तर आपण आपल्याला माहिती आहे, विश्वामित्रा सुद्धा जवळ सुद्धा क्रोध होता महाराज. जमदग्नी ऋषी अतिशय तपस्वी, अतिशय ज्ञानी, परंतु क्रोधानं. म्हणून अशा क्रोधाचा मात्र आता या ठिकाणी मी माझ्या जवळ ठेवणार नाही. या क्रोधाला म्हणले माझा शत्रू समजून या क्रोधाचा नाश करीन, अशा प्रकारची प्रतिज्ञा जणू जमदग्नी ऋषीने केली. अल्प अन्याय देखील यावरी जो तो कोप करी, क्रोधा एवढा अपकारी, क्रोधावरी न करीती. आणि बघा, हा क्रोध कसा आहे म्हणले, या क्रोधावर जर अन्याय जर झाला तर तो अन्याय करणाऱ्यावर रागावतो, परंतु त्या क्रोधावर रागावत नाही. ही एक मोठी त्या ठिकाणी म्हणले मायनस पॉइंट आहे त्याचा. रागाला रागावायला पाहिजेत, पण राग हा रागावर रागवत नाही. तो उपकार करत नाही तर तो अपकार करतो. कारण थोडा जरी अन्याय झाला तर अन्याय करणाऱ्यावर आपण ताबडतोब आपला राग दाखवतो, त्या ठिकाणी आपला क्रोध जागा होतो. परंतु या क्रोधावर मात्र आपण कधीच नियंत्रण मिळवण्याचं बघत नाहीत. कारण क्रोधावर नियंत्रण मिळवायला पाहिजे, क्रोधावर रागवायला पाहिजे. आपला जो राग आहे ना, त्या रागावर रागायचं की का मला राग आला असेल, या रागाची सोय लावतो, असं आपण कधी करत नाही. उलट आपण क्रोधाला त्या ठिकाणी क्रोधावर क्रोध करत नाहीत, उलट त्याच क्रोधानं आपण त्या समोरच्याला किंवा त्या रागाला जास्त वाढवतो. अशा प्रकारचा हा क्रोध कामी नाही. जमदग्नी ऋषी विचार करू लागले. क्रोध अपराधाची थोरी, अतर्के रिघोनी जिवारी, चौपुरुषार्थांची करी बोहरी, नाना परी विभांडी. आणि बघा, हा क्रोध जो आहे, हा क्रोध म्हणले मोठा अपराधी आहे, खूप मोठा गुन्हेगार आहे. तर्काला सुद्धा कळू देत नाही तो, तर्क सुद्धा लागत नाही आपल्या हृदयात कधी प्रवेश करतो तो क्रोध. आणि हा क्रोध काय माहितीये का, जे आपले पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, या चारही पुरुषार्थाचा पराभव करणारा जर कोणी असेल तर फक्त क्रोध आहे. जो आपला शेवटचा पुरुषार्थ आहे, जो मोक्ष, तो मोक्ष मिळवून देण्यासाठी सर्वात घातक घटक जर कोणता असेल तर हा क्रोध आहे. म्हणून हा क्रोध जो आहे, हा क्रोध चांगला नाही. चारी पुरुषार्थ याच्या पुढे फिके पडतात, चारी पुरुषार्थाचं या ठिकाणी चालू देत नाही, मात्र नरकाला नक्की नेतो. मोक्ष नाही मिळू देत, पण नरकाला नेण्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचा क्रोध आहे. जमदग्नी ऋषी विचार करू लागले. क्रोध आलिया कडकडाटी,
काम पळे उठा उठी, धर्म जाय बारा वाटी, क्रोधे तुटी अर्थ स्वार्था. आणि बघा हा क्रोध जो आहे ना, क्रोध म्हणले साधा येत नाही, हळू येत नाही, चोर पावला येत नाही, हा कडकडाट करीत येतो महाराज, गाजत गाजत आल्यासारखा. आणि तो आला काम लगेच पळून जातो, नंतर धर्म 12 वाटीनं पळून जातो. आणि या क्रोधामुळे मग अर्थही राहत नाही, स्वार्थही राहत नाही, परमार्थही राहत नाही, आणि संसार सुद्धा आपला साधल्या जात नाही. क्रोधामुळे नुसता परमार्थच नाही महाराज, संसारात सुद्धा क्रोध घातक. क्रोध हा जीवनात प्रत्येक माणसाला घातक आहे, प्रत्येक क्षेत्रात तो घातक आहे. कारण बघा, कधीही बघा तुम्ही, जेवढे विनम्र होऊन जेवढे तुमचे काम होतील तेवढे तुमचे रागानं क्रोधानं कधीच होणार नाही. राग ज्या ठिकाणी आला, क्रोध ज्या ठिकाणी आला, त्या ठिकाणी तुमचा अनर्थच होणार, तुमचा नाशच होणार, तुमचं कार्य होणारच नाही. अशा प्रकारचा हा क्रोध, क्रोध ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी धर्म सुद्धा राहत नाही, धर्म सुद्धा पळून जातो, अर्थ सुद्धा पळून जातो, स्वार्थही राहत नाही, आणि संसारही त्या ठिकाणी साधले जात नाही. अशा प्रकारचा क्रोध घातक आहे, आणि त्या क्रोधाला जवळ आता ठेवायचं नाही, अशा प्रकारचा विचार जमदग्नी ऋषी करू लागले. क्रोधरी घोनी अंतरी, मुख्य मोक्षा जीवे मारी, ऐसा क्रोध पैनी जबैरी, तो मी सहा ऋण पै सत्य. बघा हा क्रोध आहे ना, या क्रोधाला आता मी माझ्या जवळ ठेवणारच नाही, जमदग्नी ऋषी बोलू लागले. म्हणले हा क्रोध काय, सांगितलंय मागच्या ओळीमध्ये, धर्म अर्थ काम आणि मोक्ष जो आहे तो मोक्षाला मारून टाकणारा क्रोध आहे. म्हणजे मोक्ष मिळतो तेव्हा त्या ठिकाणी जन्म मरण वगैरे सगळं संपून जाते, परंतु या मोक्षाला तो क्रोध जवळच येऊ देत नाही महाराज. आणि मोक्षाला मारून क्रोधासारखा दुसरा कोणताच वैरी नाही. आणि मुख्य जो आपला वैरी असतो त्याचा संहार माणसानं केलाच पाहिजे, त्याचा त्या ठिकाणी नाश केलाच पाहिजे. म्हणून या क्रोधाचा मी नाश करीन, याचा मी संहार करीन, जमदग्नी ऋषी त्या ठिकाणी बोलू लागले. ऐसे बोलो नि ऋषी आपण, दृढ घालो नि आसन, आवरोणी प्राणा प्राण, क्रोध दहना करू पाये. बघा, जेवढं म्हणतात ना, गरजेल तो पडेल काय, माणसानं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. जमदग्नी ऋषीनं नुसता विचार नाही केला महाराज, आपण विचार करणार आहेत, आपण करतो. उद्या आपल्याला, उद्यापासून खोटं बोलायचं नाही, उद्यापासून आपल्याला क्रोध येऊ द्यायचा नाही, ही आपली फक्त बोलण्यापुरतीच भाषा असते महाराज. उद्या जर आला की उद्यापासून आपण नेहमीच येतो पावसाळा, तशा प्रकारे चालू. पण इथे जमदग्नी ऋषीनं मात्र जसं बोलले तसंच कृतीत आणायला सुरुवात केली. लगेच एवढं त्यांनी बोलल्यानंतर लगेच दृढ आसन घातलं, आपल्या नाकातील प्राणवायू, गुद्वारातील अपान वायू यांची एकरूपता करून त्यांना दोघांना आत खेचलं महाराज. आत खेचून त्या ठिकाणी आपल्या अंगामध्ये असणारा जो क्रोध आहे, या क्रोधाचं दमन करायला सुरुवात केली. क्रोध मने ऋषी विचारी, मज निघाल्या देहा बाहेरी, व्रता जाईल तुझी थोरी, तृणावारी न पुसती. पहा महाराज, ज्या वाईट गोष्टी असतात त्या वाईट गोष्टी खूप पटवून सांगतात बरं, कारण ते लवकर पटते बी माणसाला. या ठिकाणी क्रोधानं सांगितलं जमदग्नी ऋषीला, महाराज तुम्ही हा जो खटाटोप करताय, हे क्रोधाला म्हणजे मला काढून टाकण्यासाठी तुम्ही जे हे नियोजन केलं हे चुकतंय बरं तुमचं. कारण जेव्हा मी तुम्हाला सोडून जाईल तेव्हा तुमच्यातला मोठेपणा पण जाणार आहे सोबत.
तुम्हाला कोणी विचारणार नाही, तुम्हाला कचऱ्याप्रमाणे धरतील, गवतासारखं समजतील. आता तुमचा जो वट आहे, आता तुमचा जो रुबाब आहे, हा फक्त माझ्यामुळे आहे. मी क्रोध तुमच्या सोबत आहे म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी सगळे त्रिभुवनातले लोक भीतात. पण जेव्हा मी तुम्हाला सोडून जाईल ना, तेव्हा तुम्हाला कुणीही विचारणार नाही. अशा प्रकारचा क्रोध जमदग्नी ऋषीला बोलू लागला. ऐक माझ्या वस्तीची थोरी, म्या प्रवेशोनी नरसिंह शरीरी, हिरण्यकश्यपू एवढा वैरी, नखाग्री निवटिला. हे जमदग्नी ऋषी, माझ्या पराक्रमाची थोरी बघायची का? सांगू का तुला माझ्यामध्ये काय काय आहे तर? अरे मी जिथं जिथं राहिलो तिथं तिथं मोठी कीर्ती केली, मोठा पराक्रम केला, खूप मोठी ख्याती केली. तुला सांगायचीच असेल तर ऐक. म्हणले जेव्हा म्हणले नरसिंहाचा अवतार झाला, तेव्हा नरसिंहाच्या अवतारामध्ये नरसिंहाच्या देहामध्ये मी प्रवेश केला होता. क्रोध सांगतोय. आणि जेव्हा मी त्या नरसिंह शरीरामध्ये प्रवेश केला, तेव्हा एवढा मोठा असणारा हिरण्यकश्यपू सारखा घातक वैरी फक्त नखानेच खुडून मारला, नखानच आतडे बाहेर काढले. एवढी माझी ख्याती, एवढा माझा पराक्रम आहे, म्हणून मला बाहेर घालवण्याच्या फंद्यात कशाला पडता महाराज? मी जर तुमच्यापासून गेलो तर तुम्हाला काडीची किंमत राहणार नाही. क्रोध जमदग्नी ऋषीला बोलू लागला. म्या शिवरूपी घालो निठाणे, त्रिपुर निवटिला क्या बाने, माझे नियोगे त्रिनयने, जीवे मारणे जालंधर. महाराज म्हणले माझी ख्याती खूप मोठी आहे. मी भगवान शंकराच्या देहात राहून त्रिपुर नावाच्या मोठ्या राक्षसाचा त्या ठिकाणी नाश एका बाणानच केला, आणि तो फक्त माझ्यामुळे झालेला आहे. मी जर म्हणले महादेवांच्या भगवान शंकराच्या देहामध्ये नसतो तर कदाचित तो त्रिपुरा राक्षसांचा नाश झाला नसता. माझ्यामुळेच म्हणले भगवान शंकरांनी जालिंदर दैत्याचा सुद्धा नाश केला. माझी ख्याती लहान नाही महाराज. मला तुम्ही या ठिकाणाहून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका. तुमची किंमत कमी होईल, तुम्हाला त्या ठिकाणी काडीची किंमत राहणार नाही. गवताप्रमाणे तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला लोक समजतील, म्हणून मला काढण्याचा प्रयत्न करू नका. क्रोध विनंती जमदग्नी ऋषीला करू लागले. म्या हरी घोनी विष्णू देही, मधुकैठभ मारिले ठाई, म्या संचरोनी कुमाराच्या देई, मर्दिला पाहिल नासुर. हे म्हणले माझी ख्याती लहान नाही. कितीतरी तुला उदाहरणं देता येतील. स्वतः भगवान विष्णूच्या देहामध्ये म्हणले मी प्रवेश केला, तेव्हा म्हणले मधु आणि कैटभ नावाच्या 2 दैत्यांना जागीच भगवान विष्णूने मारून टाकलं. मी म्हणले कार्तिक स्वामीच्या देहामध्ये गेलो, तेव्हा म्हणले कार्तिक स्वामीनं लवणासूर नावाच्या राक्षसांचं मर्दन केलं. म्हणून माझी ख्याती काही लहान नाही. ऋषीवर्या, मला तुम्ही तुमच्या देहातून बाजूला काढण्याचा प्रयत्न करू नका, अशी क्रोध विनंती जमदग्नी ऋषीला करू लागले. ऐसे माझी नियोगे जाण, देवाही केले दुष्ट निर्दळण, विचारी ऋषिराया तू आपण, मजविना तू तृण प्राय. हे ऋषीवर्या, हे जमदग्नी ऋषी, तुम्ही विचार करा, तुमच्या मनाला विचारा. मी ज्यांच्या ज्यांच्या देहामध्ये गेलो त्या ठिकाणी अनेक दुष्टांचा सुद्धा संहार झाला. प्रत्येक देवाच्या देहामध्ये मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यामुळे सर्व दानवांचा नाश करण्यामध्ये माझा महत्वाचा वाटा राहिलेला आहे. म्हणून तुम्ही विचार करा महाराज, तुम्ही जर म्हणले माझ्याशिवाय राहिले तर तुम्ही कचपटा समान रासाल, कचऱ्याप्रमाण रासाल, गवताप्रमाण तुमची किंमत होईल. म्हणून तुम्ही मला तुमच्या शरीराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका.
त्या ठिकाणी क्रोध जमदग्नी ऋषीला विनंती करू लागला. तू मज दवडिल्या ऋषी, तुझी दशा होईल कैशी, ते मी सांगेन तुझ पाशी, सावधानेशी अवधारी. बघ म्हणले, तू मज दवडिल्या ऋषी. अरे ऋषीवर्या, तुम्ही जर मला या ठिकाणाहून दौडून लावलं ना, तुमच्यातून काढून टाकलं ना, तर तुझी दशा होईल कैशी. तुमची दशा काय होईल सांगू का? तुम्हाला सांगतो म्हणले, सावधानपणाने ऐका, लक्ष देऊन ऐका. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या शरीरातून या क्रोधाला म्हणजे मला बाजूला काढाल ना, तेव्हा तुमची दशा काय होईल म्हणले पुढच्या ओळीमध्ये सांगतो. मज निघाल्या देहा बाहेरी, बाईला घेती टोलवारी, तुझ मारिल्या तोंडावरी, साठोप शरीरी तुझ नाही. आणि बघा म्हणले, तुमची दशा काय होईल सांगतो. मज निघाल्या देहा बाहेरी, बाईला घेती टोलेवारी. अरे म्हणले, जेव्हा मी तुमच्या देहामधून बाहेर पडेल ना, तेव्हा बायको सुद्धा नवऱ्याला मारती. बायकोच सुद्धा नवऱ्याला मार खावा लागतो. ती सुद्धा मारायला कमी करत नाही. तिनं जर म्हणले तुमच्या तोंडावर मारलं, तर तुमच्यामध्ये बळ, अहंकार, राग राहील का? तुमच्यामध्ये ताकद राहील? रागच नाही आल्यावर काय? तुमच्या जवळला क्रोध निघून गेल्यानंतर बायको सुद्धा तुमच्या थोबाडावर मारील, तोंडावर मारील. अशा प्रकारची तुमची दशा होईल ऋषीवर्या. मला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका. क्रोध विनंती जमदग्नी ऋषीला करू लागला. ऐशी ऐकोण त्याची कथा, कोपावरी अति शोभता, पूर्ण बाणली ऋषी नाथा, तुझ मी आता मारीन. बघा महाराज, एवढा क्रोध विनंती करू लागला जमदग्नी ऋषीला, परंतु जमदग्नी ऋषी आपल्या मतावर ठाम होते. कारण या क्रोधामुळे माझी 5 मुलं आणि माझी पत्नी सुद्धा या ठिकाणी गतप्राण झाली होती. मला नरकाला जावं लागणार होतं. एवढा सगळा अनर्थ या क्रोधामुळे होणार होता. आणि अजूनही हा मला पटवून देतोय की मला बाहेर काढू नका. म्हणून या ठिकाणी जमदग्नी ऋषीनं त्या क्रोधाचं ते उर्मट बोलणं ऐकलं. आणि जमदग्नी ऋषी त्या क्रोधावर कोपायमान झाले. बघा, माणसानं रागावर रागवायला पाहिजे, तेव्हाच खरा पुरुषार्थ आहे. त्या ठिकाणी जमदग्नी ऋषी सुद्धा त्या क्रोधावर त्यांनी कोपले. क्रोधावर क्रोध करणे हाच खरा पुरुषार्थ आहे, नाथबाबा सांगतात. आणि अशी जमदग्नींना त्या ठिकाणी अवस्था प्राप्त झाली. एवढे रागावले त्या रागावर. आणि आता म्हणतात, हे रागा, हे क्रोधा, तुला मात्र मी आता मारून टाकल्याशिवाय राहणार नाही. तुला ठेवतच नाही, आता तुझा संहारच करून टाकणार. अशा प्रकारची जमदग्नी ऋषी रागाला त्या ठिकाणी बोलू लागले. भगवंताची वाक्ये थोरी, काम क्रोध लोभ ज्याचे शरीरी, त्याची वस्ती नरका भितरी, त्याच्या घरी नित्य नरक. आणि बघा, या ठिकाणी सांगतात की काम, क्रोध आणि लोभ हे नरकाला जाण्याचे मुख्य 3 दरवाजे आहेत महाराज. कारण हे 3 ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी नरकच आहे. आणि ते 3 असे आहेत पुन्हा भाऊ सख्खे. एक असला की दुसरा आपोआपच येतो, दुसरा आला की तिसरा आलाच. अशा प्रकारचे काम, क्रोध, लोभ ज्याच्या शरीरात असतात, त्याचं इथं भूतलावर किंवा या मानव देहामध्ये राहून सुद्धा नरकात राहिल्यासारखं आहे म्हणले. त्याचं घरच नरक आहे म्हणले. कारण त्याचा काहीच फायदा नाही. काम, क्रोध, लोभ ज्यांच्या अंगी आहेत, तो म्हणले नरकात आहे किंवा तो नरकवास नेहमीच भोगतोय. अशा प्रकारची त्यांची अवस्था आहे, नाथबाबा सांगतात. नरका जाणे न लगे त्याशी, तोची स्वय नरक राशी,
क्रोधा तुझी गती ऐशी, व्यर्थ जल्पसे वाडिवा. अरे या ठिकाणी क्रोधाला जमदग्नी ऋषी बोलू लागले, अरे म्हणले ज्यांच्या जवळ म्हणले हा क्रोध असल, लोभ असल आणि काम असल, याला म्हणले नरकाला सुद्धा जाण्याची गरज नाही, नरकाच्याच राशीमध्ये तो नेहमी असतो, तोच नरकाची राशी असतो, तोच सदा नरकवासी असतो. हे क्रोधा म्हणले व्यर्थ बडबड करू नको, उगाच मोठेपणा सांगू नको, मी याच्या शरीरात गेलो आणि त्याच्या शरीरात गेलो आणि याला मारलं आणि त्याला मारलं, काय सांगू नको म्हणला मला ती बडबड. तुझी गती अतिशय वाईट आहे, कारण तुझ्या सानिध्यात जो जीव आला त्या जीवाला मात्र नरकालाच गेल्याशिवाय राहणार नाही, किंवा तो नरकाची राशीच असतो. अशा प्रकारचे जमदग्नी ऋषी त्या क्रोधाला बोलू लागले. क्रोध कामाचा कैवारी, क्रोध अभिमानाचा साह्यकारी, क्रोध लोभा सबाह्य बेंतरी, पापकारी निज क्रोध. बघा जमदग्नी ऋषी या क्रोधाविषयी काय बोलतात महाराज. हा क्रोध हा कामाचा कैवार घेण्यासाठी म्हणले त्याच्या जवळजवळच असतो. तुम्हाला अगोदरच सांगितले, जिथं काम तिथं क्रोध, जिथं क्रोध तिथं लोभ, हे एकमेकाचे भाऊ आहेत. जिथं एक असला तिथं हे दोघ जण गेल्याशिवाय राहतच नाहीत. म्हणजे ज्या ठिकाणी म्हणले काम असेल त्या कामाचा कैवार घेण्यासाठी क्रोध आलाच, ज्या ठिकाणी काम आहे त्या ठिकाणी क्रोध आपोआपच येतो. म्हणून हा क्रोध कसा आहे, तर हा अहंकाराचा सुद्धा सहाय्यकारी आहे म्हणले. यानं अभिमान बी येतो. लोभ तर म्हणले याच्या आत आणि बाहेर सबाह्य दोन्ही परिस्थितीत असतो. काम पूर्ण नाही झाला की लगेच क्रोध येणार, मीपणा आला की लगेच अहंकार येणार, अभिमान त्याचा अहंकार किंवा अहमपणा किंवा अभिमान दुखावला की लगेच पुन्हा त्या ठिकाणी क्रोध येणार. जसा एखादा लोभी माणूस कसा असतो, एखादी त्याची जर एखाद्या वस्तूवर भावना असेल आणि ती वस्तू जर मिळाली नाही तर तो राग येणार, त्याला क्रोध करणार. आणि मिळाली बी, तिला दुसऱ्या कोणी हात बी जरी लावला तरी सुद्धा त्याला राग येणार, म्हणजे क्रोध येणार. म्हणजे हे क्रोध, काम आणि लोभ हे कशी एकमेकाशी जुळते आहेत. एक आला की दुसरा येतो, दुसरा आला की तिसरा येतो, तिसरा आला की पुन्हा पहिला येतो, म्हणजे एकमेकाच्या सानिध्यातच राहतात. अशा प्रकारचा क्रोधा तू आहेस. जमदग्नी ऋषी क्रोधाला बोलू लागले. क्रोध संचरल्या देही, अनुमात्र हित नाही, पापाच्या कोटी पायी, क्रोधाच्या पायी तो डरी. आणि बघा हा क्रोध म्हणले, या क्रोधानं एकदा का माणसाच्या देहामध्ये संचार केला की त्या देहाचं किंवा त्या माणसाचं अणुमात्र, अणु एवढं, अणु म्हणजे सूक्ष्म वस्तू एकदम डोळ्याने दिसती किंवा दिसत नाही एवढ्या बारीकात बारीक अणुरेणू असतात, तेवढं सुद्धा हित होत नाही म्हणले ज्याच्या शरीरामध्ये क्रोध आहे. बघा तुम्ही मागचे पुरावे बघा, ज्यांच्याकडे राग आहे ना, ज्याच्याकडे क्रोध आहे, ज्याच्याकडे लोभ आहे, अशा माणसाचं कधी भलं झालं नाही. तर हे जे क्रोध आहे म्हणले, एकदा त्यानं तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या देहामध्ये संचार केला, तुमचं अणु इतकं सुद्धा त्या ठिकाणी हित होणार नाही. उलट म्हणले या क्रोधामुळं कोट्यावधी पापाचे अलंकार जसे तुम्ही तुमच्या अंगावर धारण करता, अशा प्रकारच्या क्रोधाचे अलंकार तुमच्या अंगावर घातल्याप्रमाणे होते. अशा प्रकारचा क्रोध तू आहेस. जमदग्नी ऋषी क्रोधाविषयी बोलू लागले. ऐसे बोलोनी जमदग्नी, चेतऊ पाहे जो योगाग्नी, तो क्रोध निघता गजबजोनी, देह त्यागोनी ऋषीचा. आणि बघा एवढं सारं त्या क्रोधाला बोललं तरी क्रोध मात्र चिटकूनच बसू लागला बरं जमदग्नी ऋषीला. मला सोडू नका महाराज, मला राहू द्या तुमच्या सोबत, परंतु देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. एकदा आमच्या जमदग्नी ऋषीने विचार केला, क्रोधाला ठेवायचंच नाही, क्रोधाचा संहारच करायचा.
म्हणून आता जमदग्नी ऋषीनं काय केलं, स्वतः ठिकाणी आपला योगाग्नी प्रदीप्त केला. योगाग्नी प्रदीप्त केला. महाराज माईक बंद करा बाबासाहेब महाराज. बर बाबासाहेब महाराज, बाबासाहेब. काय केलं तुम्ही? हो करतो. त्या ठिकाणी जमदग्नी ऋषीनं आपला योगाग्नी प्रदीप्त केला आणि त्या क्रोधाला जाळू लागले महाराज. क्रोधाला जाळू लागले. एवढ्यात या क्रोधाला भीती वाटू लागली, क्रोधाला वाटू लागलं महाराज आता हे जमदग्नी ऋषी मला जाळल्याशिवाय काय राहणार नाहीत. आणि जाळण्यापेक्षा म्हणले आपण पळूनच गेलेलं बरं. कारण ज्या ठिकाणी आपल्याला सजा मिळते त्या ठिकाणी कशाला थांबायचं, आपण पळालेलंच चांगलं. म्हणून तो क्रोध आहे, तो क्रोध मात्र आता जमदग्नी ऋषीच्या शरीराला सोडून पळायला लागलेला आहे. क्रोध मने ऋषीनाथ, तुझी आज्ञा वंदोनी माता, मी निघालो जी तत्वता, कोट्यात म्यारावे. बघा महाराज, हा क्रोध त्या जमदग्नीच्या त्या योगाग्नीला, त्याला वाटलं आता माझी याच्यात राग झाल्याशिवाय राहणार नाही. लगेच म्हणले देह सोडून बाहेर जाऊन उभा राहिला आणि पुन्हा जमदग्नी ऋषीला विनंती करू लागला, महाराज मी म्हणले तुमची आज्ञा पाळून तुमच्या शरीरातून बाहेर आलो, तुम्हाला शरण आलो, तुमच्या पाया पडतो, तुम्ही म्हणसाल ते मी ऐकतो. पण आता फक्त मला एकच सांगा की मी आता कुठे जाऊ, कारण तुम्ही तुमच्या शरीरातून मला बाहेर काढल्यानंतर मला राहायला कोणती तरी एखादी जागा द्या, मला कुठंतरी राहण्यासाठी आसरा द्या, अशी विनंती क्रोध जमदग्नी ऋषीला करू लागला. ऋषी होय विचारिता माझ्या क्रोधाची दुर्धरता, यासी वस्ती न दिसे सर्वता, म्या काय आता सांगावे. आणि बघा जमदग्नी ऋषीनं त्या क्रोधाचा विचार ऐकला. बरं विचार ऐकला आणि विचार करू लागले की हा जो माझ्या अंगामध्ये जो असणारा क्रोध आहे, हा क्रोध काही साधा नव्हता. कारण जमदग्नी ऋषी हे शीघ्र कोपी होते, जेवढ्या लवकरात लवकर राग येईल अशा प्रकारचे ते ऋषी होते. आणि अतिशय भयानक राग. एका क्षणात आपल्या 5ही मुलाला गतप्राण केलं होतं आणि आपल्या 6व्या मुलाला सांगितलं उडव आईचं शिर. इतका शीघ्र कोपी असणारे जमदग्नी ऋषी विचार करू लागले, माझ्या अंगामध्ये हा क्रोध होता, माझ्या अंगामध्ये जेवढा त्या क्रोधाची प्रखरता होती तेवढी सहन करण्यासारखा दुसरा कोणी मला या ठिकाणी दिसत नाही, तेवढी जागा मला दुसऱ्या कोणाकडे दिसत नाही. या क्रोधाला ठेवावंच कुठं, या क्रोधाला आता मी काय सांगू, असा विचार जमदग्नी ऋषी करू लागले. ऐसी जमदग्नी करिता चिंता, परशुधरा कळले तत्वता, चरणी ठेवोनी माता, होय बोलता ती नम्र. बघा महाराज, परशुरामाला आपल्या वडिलांची चिंता, वडिलांची काळजी मात्र कळून आली. जमदग्नी ऋषी ज्या चिंतेत होते, ज्या काळजीत होते, जो विचार करू लागले त्या क्रोधाविषयी, त्यांचा भाव परशुरामांना कळाला. ते लगेच आपल्या वडिलांच्या जमदग्नी ऋषीच्या पायावर त्या ठिकाणी नतमस्तक झाले, नम्र झाले आणि आपल्या पिताश्रीला काय बोलू लागले ऐका. स्वामीचा कोपाती दारुण, सर्वत्र करील दहन, यासी करावे मदर्पण, कृपा करुणा स्वामिया. बघा परशुरामानं जमदग्नी ऋषीच्या पायावर नतमस्तक झाले त्या ठिकाणी आणि आपल्या पित्याला त्या जमदग्नी ऋषीला बोलू लागले, स्वामी हा जो क्रोध आहे, हा क्रोध कसा आहे तर अतिशय दारुण आहे.
याची तीव्रता खूप मोठी आहे. खूप दारुण अशा प्रकारचा हा क्रोध आहे आणि हा क्रोध सर्वत्र नाश करत राहील म्हणले. कधीच कुणाचं चांगलं होऊ देणार नाही. म्हणून आता तुम्ही काय करा, या क्रोधाला म्हणले माझ्या स्वाधीन करा, माझ्या ताब्यात द्या याला. माझ्या ताब्यात आल्यानंतर म्हणले याला कसं वागवायचं आणि कसं नीट करायचं ते मी करील. अशा प्रकारची विनंती आपल्या पित्याला जमदग्नी ऋषीला परशुरामजी करू लागले. जमदग्नी विचारे आपण माझ्या क्रोधाती साठवण परशुधर शुद्ध संपूर्ण हा रामार्पण करावा. आणि बघा, जमदग्नी ऋषीने त्या ठिकाणी परशुरामाची विनंती मान्य केली आणि विचारही केला. मागेल कोणी बी हो, परंतु ती वस्तू सांभाळण्याची त्याच्यामध्ये कुवतही लागेल. या ठिकाणी हा क्रोध जमदग्नीला माहित होता आपल्या अंगातला क्रोध कसा आहे. हा क्रोध काही साध्या सुद्या माणसाजवळ राहू शकत नाही. म्हणून त्याची पात्रताही तशीच लागल या क्रोधाला सांभाळण्याची, या क्रोधावर मात करणारा व्यक्ती लागल. म्हणून या ठिकाणी परशुरामाची विनंती जमदग्नी ऋषीनं मान्य केली आणि जमदग्नी ऋषीनं विचार केला की या माझ्या अंगातल्या या क्रोधाला साठवण्याची शक्ती फक्त माझ्या परशुरामामध्ये आहे. म्हणून हा परशुरामालाच हा क्रोध समर्पण करावा, हा क्रोध परशुरामाच्या स्वाधीन करावा, असा विचार जमदग्नी ऋषी करू लागले. ऋषी सांगे नित्य ब्रह्मचारी धन लोभ नाही जा भितरी जुद्विजांचा द्वेष न करी क्रोध त्या माझा रे शांतत्वे वसे. वा, जमदग्नी ऋषीने विचार केला, महाराज या परशुरामाजवळ हा क्रोध राहील का नाही, कसा राहील. तर या ठिकाणी जमदग्नी ऋषी विचार करतात, माझा परशुराम कसा आहे तर जो नित्य ब्रह्मचारी, ज्याला त्या ठिकाणी ब्रह्मचर्य व्रत ज्यांच्या अंगामध्ये आहे, जे ते व्रत करतात, त्या माणसाला मात्र तिळभर सुद्धा स्वार्थ नसतो, तिळभर सुद्धा धनलोभाचा त्या ठिकाणी लोभ नसतो धनाचा. किंवा ज्या माणसाला त्या ठिकाणी कशाचीच गरज नाही, जो ब्रह्मचर्य आहे, त्या माणसाला कोणाचा द्वेषही करण्याची गरज नाही. म्हणजे हे ब्राह्मणाचाही सुद्धा त्या ठिकाणी द्वेष करणारा नाही. म्हणून हा जो क्रोध आहे म्हणजे हा परशुरामाजवळ अतिशय शांत राहील. कारण परशुरामाला क्रोध येण्याचा गरजच नाही ना, तिथं त्यांना कशाची गरजच पडणार नाही, कारण लोभ नाही. आणि जिथं लोभ नाही तिथं त्याची क्रोधाला यायची हिंमतच नाही. जिथं काम नाही तिथं लोभाला यायची गरजच नाही. तुम्हाला अगोदरच सांगितलं की जिथं काम तिथं लोभ, तिथं क्रोध. जिथं लोभ तिथं क्रोध बी येणार, काम बी येणार. पण ज्या ठिकाणी काहीच नाही, ब्रह्मचर्य व्रत आहे, कोणता त्या ठिकाणी स्वार्थ नाही, अशा ठिकाणी क्रोध कशाला राहील. क्रोध असला शांत राहील, हा विचार जमदग्नी ऋषीने केला आणि त्या क्रोधाला परशुरामाच्या स्वाधीन करण्यासाठी विचार करू लागले. याहून अन्यथा पै होता क्रोध करीन त्याच्या गाता जरी तुझ टाकेल तत्वता तरी मी आता अर्पिन. बघा, परशुरामाला सुद्धा जमदग्नी ऋषीने विचारलं, महाराज या क्रोधाला तुझ्या स्वाधीन करतो, परंतु परशुरामा तुला हे जे व्रत आहे किंवा हे जे पथ्य आहे हे तुला पाळावं लागेल. तुला ब्रह्मचर्य व्रत सोडता येणार नाही, तुला ब्राह्मणाचा द्वेष करता येणार नाही, तुझ्याजवळ लोभ आला नाही पाहिजे, तुझ्याजवळ काम आला नाही पाहिजे. अशा प्रकारचं जर पथ्य तू पाळलं तर मात्र तुला हा क्रोध मी तुझ्या स्वाधीन करतो. कारण तुझ्याजवळ जर म्हणले हे जर पथ्य तू पाळलं नाही तर हा क्रोध म्हणले घात केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे मी तुला अर्पण करतो, पण एका अटीवर. माझी अट जर तुला मान्य असेल तर हा क्रोध मी तुझ्या स्वाधीन करतो. परशुरामाला जमदग्नी ऋषी बोलू लागले. द्रव्यदार लोभ जापाशी क्रोध ते सदा मुसमुसी ज्ञान गर्व ज्याचे मानशी
क्रोध त्या पाशी चाविरा. पहा महाराज, या ठिकाणी एकनाथ महाराज किती सुंदर ओवी सांगतात. द्रव्यदार लोभ ज्यापाशी, क्रोध तेथे सदा मुसमुशी. ज्या ठिकाणी म्हणले जिथं धन आहे, जिथं बायको आहे, धनाचा, बायकोचा किंवा स्त्रीचा ज्यांना लोभ असतो, तेथे मात्र हा क्रोध मुसमुस करीत असतो म्हणजे. किंवा ज्यांच्या जवळ म्हणले ज्ञानाचा गर्व आहे, त्या कलियुगामध्ये ज्ञानाच्या गर्वावाले माणसं जास्त झालेत महाराज. ज्यांच्याकडे थोडस जरी ज्ञान आलं तर त्या माणसाला गर्व आल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या ठिकाणी गर्व येतो त्या ठिकाणी म्हणले हा क्रोध नेहमीच असतो, तो सावधच असतो किंवा जागाच असतो म्हणले. जेव्हा त्यानं त्यांच्या अंगातला गर्व काढला तेव्हा हा क्रोध तिथं टपकलेलाच असतो. अशा प्रकारचे नाथ बाबा या गर्वाविषयी, या क्रोधाविषयी आम्हा सर्व श्रोत्यांना सांगतात. ज्ञान गर्व दर्वेदारा, एही द्वारी क्रोधाचा मारा. हे जिंकिलिया परशुधरा, क्रोध का मारा तयाचा. आणि बघा, ज्या ठिकाणी म्हणले ज्ञान आहे, गर्व आहे, जिथं धन आहे, संपत्ती आहे, द्रव्य आहे, स्त्री आहे, यांच्या जवळ म्हणले हा क्रोध सारखा पडलेलाच असतो. म्हणून हे परशुरामा, हे परशुधरा, या ज्ञान, गर्व, द्रव्य, स्त्री यांना जो जिंकेल म्हणले, त्यांचा क्रोध म्हणले चाकर होतो, चाकर नंतर होतो. ज्यांचं जे म्हणजे यांना जिंकू शकतात त्यांचा, ज्यांनी जिंकलं नाही त्यांचा नाही होणार नोकर. फक्त हे यांच्यावर ज्यांनी ताबा मिळवला त्या माणसाचा म्हणले क्रोध हा चाकर होतो. आणि अशा क्रोधाला तुझ्याजवळ जर ठेवायचा असेल तर या सर्वाच्या विरहित तुला राहावं लागल, या सर्वाच्या वेगळं तुला पथ्य पाळावं लागल. अशा प्रकारचे जमदग्नी ऋषी आपला मुलगा जो असणारा परशुराम महाराज, परशुरामाला त्या ठिकाणी सांगतात. आज आपण या संपूर्ण महाराष्ट्र भावात रामायण प्रेमी ग्रुपच्या माध्यमातून सेवा तर आम्हाला देणार कोणी नाही बरं. कारण जो तळ राखतो तो स्वतः पाणी पिऊ शकतो. म्हणून या ठिकाणी आजची सेवा एक आपल्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं एक आम्हीच करावी म्हणून तुमच्या सर्वांच्या माफी मागून आम्ही सेवा ती घेतली. आणि जी जशी तुटक्या मुटक्या शब्दात बोललेले कुरे वेडे वाकुडे उत्तर क्षमा करा महाराज तुम्ही सिद्ध, अशा प्रकारची वेडी वाकडी सेवा जशी झाली तशी तुमच्या सर्व रामभक्तांच्या चरणाशी त्या ठिकाणी समर्पित करून याच ठिकाणी कथेला पूर्ण विराम देऊ. यानंतर आरती होईल आणि आरती झाल्यानंतर सर्व या ठिकाणी बोलतील, म्हणून कोणी लेफ्ट होऊ नका. सर्वांना विनंती आहे. सानप महाराज, आरती तुम्ही घेताय का मी घ्यायची?